नमस्कार. अनिल माडिक कृषी सेवा या चॅनलला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कालपासून बघा आमची कांदा काढणी चालू आहे, कारण आता उद्या होईल बहुतेक 2-3 दिवसाची. कालमध्ये जरा बाजार बरा होता, पण आता परत बाजार जरा कमी झाला आहे. पण आता काय करायचं, बाजार तर आपल्या 5वीलाच पोचलेला आहे. पण कांदे तर काढून घेतले पाहिजे. कांदा चांगला लाल झाला आहे, पोचला आहे बघा. आता या बाया आहेत बघा, 4 बाया आहेत. कांदा काढतात, आपण स्वतःच वाहतोय. आणतो त्यांना परत जागेवर सुद्धा. आता कांद्याचा इथं ढीग आहे आपला. हा ढीग कांद्याचा. बाजार तर फार कमी झाला आहे, पण आता काही इलाज नाही. मध्ये गेला होता 13-14. अहो तर 10-12 रुपये तर कांद्याला खर्चच आहे. त्यांना पाणी आणून द्यायचं, त्यांना जागेवर द्यायचं. शेतकऱ्याचं लईच अवघड आहे. पण आता काय वावरात ठेवून उपयोग नाही. पण जाऊ द्या, वावराची काही किमती वाढत जातात. शेतकऱ्यांनी लई काय करून उपयोगच नाही. काय थोडा सावलीला बसलं आहे, काही झाडं आहेत. आणि कसं आहे माहिती आहे का, थोडा संयमच राखावा लागतो. आणि शेतकऱ्या इतका तर संयम कुणालाच नाही, एवढी सहनशक्ती कुणाकडेच नाही. कारण आतापर्यंत आत्महत्या फक्त शेतकरीच करतो आहे. पण थोडा दम काढला पाहिजे. कारण काय, आता शेजारी प्लॉटिंग पण आलं आहे, किमती अगदी गगनाला भिडलेले आहेत. पण मालाचं काही नाही, आपलं अजून सगळं जागेवरच आहे. पण कसं आहे, दिवसेंदिवस आज समजा 5-10 वर्षापूर्वी जरी विकली असती तर काय केलं असतं. पण आज आपल्या मालाला बाजार नसल्यामुळं शेतकरी वैतागतो आणि जमीन विकून टाकतो. पण मी काय म्हणतो की बाबा, आपण जरी बँकेत ठेवले किंवा काय ठेवले तर त्याला उलट टॅक्स आहे गव्हर्नमेंटचा. मग मी तर म्हणतो व्याज इतकं जरी आपल्याला मिळालं ना शेतीच्या मालाचं, तरी हरकत नाही. कारण आपली किंमत तर वाढते, आपली स्थावर इस्टेट जागेवर तर राहते. बाकी तुम्ही ट्रक घेतला, काय घेतलं किंवा बाकीचं काय, सगळं ते नाशिवंतच आहे. 5-10 वर्षांनी सगळं त्याचं हे होतं आहे, काय म्हणतात त्याला, भांगारमध्ये विकावं लागतं आहे. काही करा तुम्ही, बिल्डिंग बांधली तर तिथं भाडे करून मिळत नाहीत. मग आपल्या शेतीचं काय वाईट आहे. चला आता उन्हाळ्यात 1-2 महिने पडून ठेवायची आणि मस्तपैकी मग परत पाऊस चालू झाला की जरा रानं चालतात. किमती तर वाढतात ना आपली. पुढच्या पिढीला आपली तेवढीच देण आहे, दुसरं काही नाही. नाही घेता आलं तरी चालेल, पण निदान आहे ते जरी वाडवडिलांचं टिकवलं तरी आपलं भरपूर झालं. तीच आपली कमाई असं समजायचं आणि आहे त्यात मधुर राहायचं. कारण ऊसाचे तरी फिक्स असतातच, एकात गेलं तर एकात राहतंय. त्यामुळं लगेच विकायची घाईच करू नका. बस आज एवढंच. धन्यवाद.